नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या रीडिंगचा विषय विचारूया. What is your gift from the universe that is coming to you very soon? युनिवर्सकडून तुम्हाला येत्या काळामध्ये कोणतं गिफ्ट मिळणार आहे ते आज पाहायचं आहे. त्यासाठी मी ते 3 पाइल्स रेडी करते. 3 पाइल्स रेडी करूया. Pile number 1, pile number 2, pile number 3. यांना आपण राशींची चिन्ह देऊया. पाइल नंबर 1 साठी वृश्चिक रास, मिथुन, मेष, वृषभ. वृश्चिक, मिथुन, मेष, वृषभ पाइल नंबर 1 साठी. पाइल नंबर 2 साठी मीन रास, कन्या, धनु, कुंभ. मीन, कन्या, धनु, कुंभ. पाइल नंबर 3 साठी सिंह रास, तुळा रास, मकर, कर्क. या राशींची चिन्ह आहेत इकडे. पाइल बघूया. पाइल नंबर 1 साठी कोणतं चित्र आहे? द अनसीन. पाइल नंबर 1 साठी आहे चिन्ह. पाइल नंबर 2 साठी द रिडल. आणि पाइल नंबर 3 साठी द वेसल. यांना आपण क्रिस्टल देऊया. पाइल नंबर 1 साठी रोज क्वार्टर्स, रोज क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 2 साठी ब्लॅक ऑब्सिडियन हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 3 साठी पीच मूनस्टोन हा क्रिस्टल आहे. सो या चित्रांवरून, क्रिस्टलवरून किंवा राशीच्या चिन्हावरून सिलेक्ट करा. सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. एक किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा पाइल तुम्ही सिलेक्ट करू शकता. फक्त जे काही सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली होऊ द्या. आणि समजा चित्रांवरून किंवा क्रिस्टलवरून तुम्ही सिलेक्ट करत असाल, त्याला तुमची राशींची चिन्ह मॅच झाली नाही तरी काही फरक पडत नाही. सो फक्त इंट्युटिव्हली सिलेक्ट करा. एक सेकंडभर त्याच्यावरती मेडिटेट करा. आणि मग आता आपण रीडिंगला स्टार्ट करूया. सो आता आपल्याला पाहायचं आहे, व्हॉट इज युअर गिफ्ट फ्रॉम द युनिवर्स दॅट इज कमिंग टू यू सून. या विषयावरती रीडिंग स्टार्ट करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. 1 मिनिट. तुमचं कार्ड आहे अनसीन, द अनसीनचं. राशींची चिन्ह वृश्चिक, मिथुन, मेष आणि वृषभ.
क्रिस्टल आहे रोज मूनस्टोन, सॉरी रोज क्वार्ट्स. तुमची कार्ड्स आपण बघूया. आधी पहिल्यांदा रून कोणते येतं आहे ते आधी पाहू. एक सेंट्रल आयडिया कळेल कोणत्या प्रकारची गिफ्ट्स तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत. सो फर्स्ट आहे रायडो रून आहे. रायडो ट्रॅव्हलिंगचं रून आहे, प्रवासाचं आहे. मिस्टेकन आयडेंटिटी एक चित्र आहे. मेसेज, Venus in Capricorn, convention, Moon in Leo, appreciation, डिसेंबर हा एक महिना आहे आणि करिअर हे काढलेलं आहे. रूस्टर, an arrogant booster person you should not cross, हा एक मेसेज आहे. फ्राइंग पॅन, ट्रबल, accusations, टॉर्च, spiritual development, enlightenment, awareness and understanding. Cup, you should accept valid criticism. Crown, honor and respect will come to you. कार्ड्स आहेत.
बॉटम ऑफ द डेक द हायरोफंट. हायरोफंट गुरु आहेत, मेंटर आहेत. अजून एक कार्ड आपण कन्सिडर करूया, किंग ऑफ वॉन्डचं, बॉटम ऑफ द डेक. टू ऑफ कप्स, द फूल. टू ऑफ कप्स इन कंजक्शन टू फूल. असं दिसतंय की युनियनमध्ये, पार्टनरशिपमध्ये एखादी सुरुवात तुम्ही कसली काहीतरी करणार आहात असं दिसतं. एक लवर्सचं कार्ड आहे. चॉईस कराल तुम्ही कदाचित एखादी नवीन पार्टनरशिपमध्ये, एखादी नवीन काही करण्यासाठी तुम्ही डिसिजन घ्याल मे बी. एस ऑफ कॉइन्स, सेवन ऑफ कप्स, फोर ऑफ वॉन्ड. हे सुद्धा युनियनचं कार्ड आहे. फोर ऑफ वॉन्ड. नाइट ऑफ कप्स, द एम्परर. होप्स की सगळे कार्ड्स व्यवस्थित दिसत आहेत. ऋणचा जर विचार केला, फर्स्ट आपण जर सेंटर आयडिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर रायडो ऋण आहे. रायडो ऋण हा एक प्रकारचे ट्रॅव्हल दाखवतो, प्रवास दाखवतो. पण इतर कुठली प्रवासाची ॲक्च्युअल अशी प्रवास दर्शवणारी इथे कुठे कार्ड्स नाही आहेत. मेन म्हणजे जनरली इथे सगळे कप्स आहेत. आणि द फूल, द लवर्स, द एम्परर, द हायरोफंट, आणि बाकी म्हटलं तर ही कोट कार्ड्स आहेत. नाईट ऑफ कप्स, किंग ऑफ कप्स. सो मला असं जाणवतं आहे की हा जो स्प्रेड आहे ना, यामध्ये ज्या गोष्टी दर्शवल्या आहेत त्याचा एक लाँग इफेक्ट तुमच्या लाईफवरती होणार आहे. म्हणजे ही अशी काही गिफ्ट्स आहेत युनिवर्सची की ती तुमच्या लाईफला बरंचसं बदलून टाकणारी आहेत. एक लाँग टर्म इफेक्ट देणारी आहेत गिफ्ट, असं मला इथे जाणवतं आहे. कारण कोट कार्ड्स आणि मेजर अर्काना कार्ड्स या स्प्रेडमध्ये जास्त आहेत. दुसरी याची थीम जर बघितली आपण, रायडो बघितलं तर रायडो हे ॲक्च्युली प्रवास दाखवतो, कुठल्या प्रकारची जर्नी दाखवतो. बरेचदा स्पिरिच्युअली जर विचार केला तर सोल्स जर्नी ही रायडोने दाखवली जाते. पण इथे मला इतर कुठल्याही प्रवासाची अशी तसं दिसत नाही आहे. मेन म्हणजे करिअरचं कार्ड आहे. सो हा बरेचसा तुमचा करिअरचा स्प्रेड असावा, करिअरशी रिलेटेडच आहे असं दिसतं आहे. कारण कप्स, वॉन्ड्स ही कार्ड्स आहेत मेजर अर्कानामधली. इथे कुठेही सोर्स नाही आहेत. सो मला असं जाणवतं आहे की हा प्रवास आहे ना, हा तुमचा एक जीवन प्रवास आहे. म्हणजे कसं माहिती आहे, आपलं लाईफसुद्धा हा एक प्रवासच असतो. सो एक अध्यात्माच्या दृष्टीने बघितला तर सोलचा एक प्रवास असतो. ती वेगळी सिच्युएशन आहे. म्हणजे एक तो वेगळा विचार त्याच्यावरती करता येईल. पण आपण जे भौतिक जगामध्ये आपण जे जीवन जगतो तो सुद्धा एक प्रकारे प्रवास असतो. आपण प्रत्येक फेजमधून जात असतो, प्रत्येक भूमिका वठवत असतो. सो आणि प्रत्येक भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही नवीन आणत असते, नवीन अनुभव आणत असते आणि आपण त्याने समृद्ध होत पुढे पुढे जात असतो. प्रवासच असतो एक प्रकारचा. काही अनुभव असतात ते फार आपल्याला त्रासदायक असतात, काही सुखाचे असतात. अगदी एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तो एक तिचा एक वेगळा प्रवास असतो. वेगवेगळे अनुभव ती घेत असते, वेगळ्या भूमिकातून वेगवेगळी नाती जोडत असते. सो हा अशा प्रकारचा जीवन प्रवासच मला असं वाटतं आहे की ही एक प्रकारची म्हणजे लाईफ फेज आहे जी आता तुम्ही अनुभवणार आहात. हे जे गिफ्ट आहे ही एक प्रकारचे असे काही योग म्हणा किंवा अशा काही घटना, काही नाती म्हणा
ह्या तुमच्या आयुष्यामध्ये अशा येणार आहेत की तो एक अनुभव एक तुम्हाला फार लाँग टर्म तुमच्या आयुष्यावरती इफेक्ट देणार आहे असं दिसतं. फर्स्ट ऑफ ऑल काही गोष्टी ह्या अनसीन आहेत. म्हणजे काय की या सध्या या क्षणाला तुम्हाला त्याचा काहीच नॉलेज नाही आहे. अगदी पूर्ण नवीन अनुभव असेल कुठल्याही बाबतीमध्ये. हे जे पुढे जे काही येणार आहे जे काही असेल ते अगदी नवीन असेल. आणि तसं बघितलं तर एंड रिझल्टचा विचार केला तर एम्परर आणि एस ऑफ कॉईन्स आहे इन कंजंक्शन. सो ही जी काही गिफ्ट्स आहेत, हे जे काही अनुभव किंवा नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत किंवा एखाद्या नव्या फेजमध्ये तुम्ही पदार्पण करणार आहात, ते तुम्हाला स्टॅबिलिटी मिळवून देणार आहे. एक प्रकारची पॉवर, ऑथॉरिटी. करिअरचा विचार केला तर ऑथॉरिटी किंवा नात्यांचा विचार केला तर एक प्रकारची पॉवर तुम्हाला यामुळे मिळेल. एखादी आयडिया असेल किंवा एखादी कल्पना असेल की ती तुम्ही सॉलिडिफाय कराल, त्याला एक मूर्त रूप द्याल, ते प्रत्यक्षात आला. एखादं स्ट्रक्चर क्रिएट कराल, एखादं एस्टॅब्लिशमेंट कराल. जर एखादं बिझनेस रिलेटेड असेल, करिअरचं आहे म्हटल्यानंतर आपण विचार करू की एखादा नवीन स्टार्टअप असू शकतं, एखादा नवीन जॉब असू शकतो किंवा असलेल्या जॉबमध्ये एक नवीन पोझिशन असू शकते. जे काही आहे किंवा एखाद्या तुमच्या बिझनेसमध्ये एखादा नवीन ॲग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट, एखादी नवीन पार्टनरशिप, या पण कुठली तरी नवीन सुरुवात आहे. द फूल हे कार्ड ही अल्टिमेट म्हणजे पूर्णपणे नवीन सुरुवात दर्शवतं की मे बी कदाचित तुम्हाला त्याचा मागचा अनुभवही नसेल. अशी एखादी सुरुवात की एक प्रकारे एक थोडीशी एक कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणा किंवा काय. आणि इन कंजंक्शन टू 2 ऑफ कप्स हे मला असं दाखवतं की एखादी नवीन पार्टनरशिप असू शकते, एखाद्या नवीन नात्याची सुरुवात असते. वर्क लेवलला एखाद्या नात्याची असू शकते सुरुवात किंवा तुमच्या बिझनेसमध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन करत असाल, एखादं ॲग्रीमेंट आहे किंवा मग एखादं निगोसिएशन असू शकतं. हे काही कुठलं तरी कम्युनिकेशन आहे एक प्रकारचं. कारण 2 ऑफ कप्स ही एनर्जी आहे. हे 2 ऑफ कप्स, 7 ऑफ कप्स हे जे आहेत ना, सो ही काय आहे, ही विनस इन कॅन्सरची एनर्जी आहे. सो बर्थची एनर्जी, एखादी गोष्टला नवीन जन्म देणं, बर्थ. सो 7 ऑफ कप्स ही विनस इन स्कॉर्पिओ आहे. सो ती स्कॉर्पिओ अशी रिजनरेशन आहे. एखादी गोष्ट नव्याने करणं, एखादं जुनं रिलेशनशिप असेल, कदाचित तुम्ही त्याला एक नवीन स्वरूप किंवा एखादं नव्याने पुन्हा जुनी नाती एकत्र येणं अशा प्रकारचं असू शकतं. बिझनेसमध्ये कदाचित जुनी लोकं पुन्हा एकदा जॉईन होणं एखाद्या ॲग्रीमेंटमध्ये किंवा काही कॉन्ट्रॅक्टमध्ये असं असू शकतं. सो ऑप्शन्स बरेच तुम्हाला अवेलेबल होणार आहेत की त्यामध्ये तुम्ही प्रॉपर डिसिजन घेणार आहात. आणि जो काही डिसिजन असेल तुमचा तो एक तुम्हाला फ्रुटफुल होणार आहे असं दिसतंय. सो ही कुठली तरी एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी किंवा करिअर असेल की जी तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात देणार आहे किंवा तुमच्या बिझनेसला एखाद्या किंवा जॉबला, करिअरला एक नवीन स्वरूप देईल, अशी एखादी सुरुवात आहे. सो दुसरं असं दिसतं आहे बॉटम ऑफ द डेक तर हायरोफंट आणि किंग ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे ना. तर हायरोफंट आणि किंग ऑफ वॉन्ड्सचं कंजंक्शन मला असं जाणवतं की तुम्ही कॉन्फिडंट आहात काही बाबतीमध्ये, पण मे बी कदाचित तुम्ही फर्म नाही आहात. तर कारण हायरोफंट हे एक प्रकारे आपल्या मनाने आपल्या भावनांवरती कंट्रोल मिळवणं एखाद्या गोष्टीसाठी, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी. जसं हायरोफंट हे गुरु आहेत. सो एखादी सुपर पॉवर मिळवण्यासाठी आपण कसं मेडिटेशन करतो, एक प्रकारे आपण आपल्या भावनांवरती कंट्रोल आणतो. सो हायरोफंटमध्ये काही बाबतीमध्ये तुम्ही कॉन्फिडंट आहात, किंग ऑफ वॉन्ड सांगतो. मे बी तुमचं बिझनेस माइंड आहे, काही गोष्टींमध्ये कॉन्फिडंटली मूव्ह करताय, पण काही बाबतीमध्ये अजून मे बी तुम्ही अजून त्या विचारांमध्ये अजून फॉर्म नाही आहात असं असू शकतं. किंवा हायरोफंट एखादी डिफिकल्ट सिच्युएशन मधून तुम्ही जात आहे, फेस पास करताय असंही दाखवतं. हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. सो इथे कुठेतरी थोडीशी अनसर्टेनिटी किंवा तुम्ही कॉन्फिडंट आहात आणि प्रेझेंटली एका ठराविक
रीतिरिवाजांच्या चौकटीमध्ये काम करताय, नियमांच्या चौकटीमध्ये, रूल्स अँड रेग्युलेशनच्या चौकटीमध्ये सध्या तुम्ही काम करताय, अशी एक फर्म ही पोझिशन म्हणता येईल. त्या दृष्टीनेच विचार केला. पण आता ह्या कार्ड्सवरून असं दिसतं की काहीतरी तुम्ही एखादी नवीन आयडियाची सॉलिडिफाय करण्याचा प्रयत्न करताय, जी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करता. आणि या पुढच्या काळामध्ये युनिवर्स तुम्हाला त्या संधी बहाल करणार आहे. सो एखादी नवीन युनियन, एखादी नवीन कनेक्शन्स प्रस्थापित होतील या पुढच्या काळामध्ये, किंवा नवीन ॲग्रीमेंट, निगोसिएशन्स तुम्ही कराल. आता सध्या तरी या गोष्टी अनसीन आहेत, किंवा म्हणाल की त्या गोष्टी एक त्याचा मेसेज तुम्हाला युनिवर्स देऊ करते या कार्ड्समधून असं दिसतंय. कदाचित साधारणतः डिसेंबरच्या दरम्यान, डिसेंबरपर्यंत, या 2 महिन्यांमध्ये, पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये तुम्हाला त्या गोष्टींवरचा इफेक्ट दिसून येईल असं दिसतंय. आता प्लॅनेटरी ऊर्जेचा जर आपण विचार केला ना, तर व्हीनस इन कॅप्रिकॉन आहे आणि मून इन लिओ, या 2 एनर्जी आहे तिथे. सो व्हीनस इन कॅप्रिकॉन ही एनर्जी दाखवते की एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर काही नातेसंबंध क्रिएट होणं हे, किंवा एखादी नवीन फ्रेंड, किंवा एखादी व्यक्ती, पॉवरफुल व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येणं, किंवा त्यांच्याशी काहीतरी व्यवहार होणं, काहीतरी अफेअर, किंवा म्हणजे बिझनेस अफेअर, किंवा इनफॅक्ट मॅरेजसुद्धा दर्शवलं जातं. आता असं बघितलं तर 2 ऑफ कप्स, हे 4 ऑफ वॉन्ड, या बॉटम ऑफ द डेक द हायरोफंट, ही सुद्धा मॅरेजची कार्ड्स आहेत. पण हे करिअरशी संदर्भात विचार केला तर कुठल्या तरी ॲग्रीमेंटमध्ये एकत्र येणं, कॉन्ट्रॅक्टमध्ये एकत्र येणं, अशा प्रकारचं मॅरेज म्हणजे युनियन असू शकतं. ही युनियनची एनर्जी आहे की कोणीतरी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. कदाचित ती खूप इम्पॉर्टंट असेल तुमच्या दृष्टीने, कदाचित त्या व्यक्ती खूप इन्फ्लुएन्शियल असेल, फार प्रभावी व्यक्तिमत्व असू शकतं. कदाचित ती व्यक्ती या कार्ड्सवरून, कारण व्हीनस इन कॅप्रिकॉन आहे, सो ही कॅप्रिकॉन ही शनीची रास आहे. सो ही व्यक्ती अशी असू शकते की मे बी तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा एज डिफरन्स असू शकतो, आयदर यंगर किंवा ओल्डर असं म्हणता येईल. अशी एखादी व्यक्ती तुमच्या या करिअरमध्ये, मे बी तुमच्याशी बिझनेसमध्ये जोडली जाणार आहे असं दिसतं. काही वेळा त्यांचं नेचर थोडंसं कन्झर्वेटिव्ह असं जुन्या वळणाचं असू शकतं, एक असं म्हणता येईल. पण ही व्यक्ती विश्वासू ठेवण्यासारखी असेल, लॉयल असेल. कदाचित मिस्टेकन आयडेंटिटीचे कार्ड असं दाखवतं की सुरुवातीचे काळात तुम्हाला या व्यक्तीशी जुळवून घेणं थोडंसं कन्फ्युजिंग, कॉन्फ्लिक्टिव्ह होईल असं दिसतं आहे काही बाबतीमध्ये. सो मून इन लिओची एनर्जीसुद्धा आहे ना, ही सुद्धा इन कंजंक्शन टू या काढला आहे. तर ही व्यक्ती जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येईल ना, एक प्रकारे असं म्हणता येईल की ही व्यक्ती तुम्हाला फार सपोर्टिव्ह राहणार आहे. दुसरं म्हणजे कदाचित तुमची इमोशनल डिपेंडन्सी असेल या व्यक्तीवरती. ही जी कोण पार्टनर व्यक्ती असेल तुमच्या लाईफमध्ये, जी कोण येणार आहे त्यावरती एक प्रकारची इमोशनल डिपेंडन्सी असू शकते. कदाचित तुम्हाला एखादं, कारण मून इन लिओ, मून ही चंद्राची रास आहे आणि लिओ हा सूर्य आहे. सो चंद्र सूर्य एक प्रकारे राजा राणी, हजबंड वाईफ अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रात बघितले जातात. सो ते कसं त्यांचं डिपेंडन्सी असते. रात्र गेल्यानंतर दिवस येतो, दिवस नंतर रात्र येते, एकमेकावरती डिपेंडन्सी, कम्पॅटेबिलिटी आहे. सो ही जी व्यक्ती आहे ना, ही कम्पॅटेबल असणार आहे तुम्हाला. दुसरं म्हणजे जसं एक विरोधी व्यक्तिमत्व असू शकतं तुमच्याशी. सो सुरुवातीचे काही दिवस कॉन्फ्लिक्टिव्ह असू शकतात. कारण जसं बघा, चंद्र म्हटला तर एक हळवा असतो, एका स्त्रीचे गुण चंद्रामध्ये आपण बघू शकतो. हळवं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व, ओके ना, इमोशनल. सूर्याचं व्यक्तिमत्व प्रभावी असतं, खंबीर असतं,
प्रभाव टाकणारं, आणि दुसरं कंट्रोलिंग नेचर आहे. सूर्य आला की सगळीकडे उजेड होतो. सो एक कंट्रोलिंग नेचर असं म्हणता येईल. सो परस्पर विरोधी आहे, जसं हजबंड वाईफ एक स्वभावता कसे असतात त्याप्रमाणे. सो अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असू शकतं तुमचं आणि त्यांचं. म्हणून इथे म्हटलं आहे ना की व्हिनस इन कॅप्रिकॉन आहे, तर मुळात सॅटर्न हा ग्रह वृद्ध आहे, वृद्धांचा ग्रह आहे. सो कदाचित एज डिफरन्स खूप असेल तुमच्यामध्ये. सॉरी नेचर थोडंसं कन्झर्वेटिव्ह असेल या व्यक्तीचं, जुन्या मळाचं असेल किंवा जुन्या मतांना चिकटून राहणारं किंवा काही प्रिन्सिपल्स फॉलो करणारं अट्टहासाने, असं एखादं व्यक्तिमत्व असू शकतं. पण ही व्यक्ती खूप लॉयल असेल, विश्वास ठेवण्याची असेल, आणि ही व्यक्ती तुमच्यासोबत जुळल्यानंतर एक प्रकारे ज्या तुमचं जो काही प्रॉस्पेक्ट, जॉब प्रॉस्पेक्ट, करिअर प्रॉस्पेक्ट असेल, याच्यामध्ये तुम्हाला खूप ॲडव्हान्समेंट बघायला मिळेल. कदाचित तुम्हाला खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळेल. खूप काही तुम्ही अचीव करू शकाल. एक प्रगतीचे मार्ग खुले होतील. एस ऑफ कॉईन सांगतं प्रगतीचे मार्ग खुले होतील या व्यक्तीच्या. तुम्ही कदाचित तुमचा आवाका एक एक्सपॅन्शन कराल तुमच्या बिझनेसमध्ये. एक त्याच्यावरती कंट्रोल घ्याल, फर्मली कंट्रोल घ्याल, एक असं दिसतंय काही बाबतीत. दुसरं पॉप्युलॅरिटी मिळण्याचे चान्सेस आहेत, कारण मून इन लिओ पॉप्युलॅरिटी. कारण लिओ ही कालपुरुष कुंडलीमध्ये पंचमात आहे. सो क्रिएटिव्हिटी वाढेल तुमची. सो तुम्ही जे काही कराल ना त्यामध्ये एक क्रिएटिव्हिटी असेल, ते भव्य दिव्य असेल. कारण सिंह राशी सगळ्या गोष्टी भव्यता दाखवते सगळ्या गोष्टीतली. सो कदाचित खूप काही मोठ्या प्रमाणात तुम्ही काहीतरी अचीव कराल असं दिसतंय सुरुवातीचे काळामध्ये. आणि हा द रायडो रून आहे ना, हे एक प्रकारचा प्रवास. सो ही एक प्रकारची तुमची फेज असणार आहे की रायडो रूनचा एक मॅसेज पण असतो की तुम्ही हा जो प्रवास आहे ना, हा तुमचा जीवन प्रवास म्हणा किंवा ह्या तुमच्या लाईफ जर्नीचा ही एक फेज असेल, तर यामध्ये तुम्ही फायनल आउटपुटवरती लक्ष न ठेवताना ह्या प्रवासाचा आनंद घ्या, असा हा रायडो रूनचा मॅसेज आहे अल्टिमेट. की मग तो तुमचा जीवन प्रवास असू दे, तुमची सोल जर्नी असू दे किंवा काही. तुम्हाला या एस ऑफ कॉईन्स हे असं सांगतं की या व्यक्तीशी युनियन झाल्यानंतर मे बी कदाचित तुम्हाला तुमचं पर्पज कळेल. ॲक्च्युअल करिअरमध्ये विचार केला तर करिअरमध्ये असं समजा. आता या करिअर संबंधी स्पेसिफिक कार्ड आहे, तर मला आता इथे नातेसंबंधात देखील सुद्धा, कारण ही बरीचशी कार्ड्स आहेत ना, ही नवीन प्रकारचे नातेसंबंध, रोमॅन्टिक रिलेशनशिप, विवाह या संदर्भात सुद्धा ही कार्ड मॅच होणारी आहेत. सो काहींच्या बाबतीत असंही होऊ शकतं की एखादं नवीन नातेसंबंध आलं आहे, नवीन कामाच्या ठिकाणी एखादं नातेसंबंध क्रिएट झालं आहे, एखादा विवाह प्रपोजल तुम्हाला कामाच्या ठिकाणी आलं आहे, असं होऊ शकतं. पण ही जी काय व्यक्ती आल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये खूप प्रोग्रेसिव्ह फेज तुम्ही बघाल. पण सुरुवातीचे दिवस हे थोडेसे कन्फ्युजिंग असतील असं इथे सांगणं आहे. कारण ही काही जी कार्ड्स आहेत ना, तर ही रुस्टरची आहे. द ॲरोगंट बुथफुल पर्सन यू शुड नॉट क्रॉस. ही आपली मेंटॅलिटी की काही बाबतीमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीशी आपली ॲडजस्टमेंट होत नसेल, एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपण जोपर्यंत रुळत नाही, तेव्हा काही वेळा काही कॉन्फ्लिक्टिव्ह सिच्युएशन येऊ शकतात. सो अशावेळी तुम्ही तुमचं स्वतःचे टेम्पर्स आवरणे किंवा स्वतःवरती एक कंट्रोल घेणं गरजेचं आहे. फ्राईंग पॅन हे काय आहे, एक प्रकारे आपले टेम्पर्सच आहेत. सो ट्रबल, ॲक्युजेशन कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये किंवा हे जे ॲग्रीमेंट असेल, हे कॉन्ट्रॅक्ट असेल, हे तुम्हाला सॉलिडिफाय करणं, ह्याला मूर्तरूप जोपर्यंत तुम्ही देत नाही आहेत, त्याचे ॲक्च्युअल रिझल्ट्स तुम्हाला बघायला जोपर्यंत मिळत नाही आहेत, तोपर्यंत मे बी कदाचित थोडासा एक डिफिकल्ट पिरियड तुम्ही पास कराल असं. पण इथे पुढे तर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, एनलायटनमेंट, अवेअरनेस अँड अंडरस्टँडिंगचं कार्ड आहे टॉर्च. सो पुढे जाऊन तुम्हाला एक बऱ्यापैकी त्यामध्ये एक सक्सेस मिळण्याचे चान्स आहे. कारण द एम्पररचं कार्ड हे सक्सेसचं कार्ड आहे. 4 ऑफ वॉन्ड हे सुद्धा सक्सेसचं कार्ड आहे. सो अल्टिमेट यामध्ये सक्सेस तुम्हाला मिळणार आहे, जे काही तुम्ही अचीव जे काय असेल. इनफॅक्ट हा पिरियड हा निगोसिएशनसाठी सुद्धा चांगला आहे. असं ही प्लॅनेटरी ऊर्जा आहे ना, कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही तुमचे हे असेल
करिअर असेल किंवा कुठल्याही बाबतीमध्ये एक प्रकारे निगोसिएशनसाठी खूप चांगलं आहे. द अनसीनचं कार्ड हे दाखवतं की ही जी व्यक्ती आहे ना, ही तुमच्या लाईफमध्ये आल्यानंतर एक प्रकारे तुम्हाला एक प्रकारचा गायडन्स, कारण हे अनसीनचं कार्ड एक गायडन्स दाखवतं, विजडम्स दाखवणार आहे की जे तुम्हाला आत्ता माहीत नाही आहे, ज्याचं तुम्हाला आत्ता नॉलेज नाही आहे. कदाचित तुमच्या करिअरविषयी, तुमच्या जॉब रिलेटेड काही नॉलेज आहे, काय एक्सपॅन्शनसाठी ज्या गोष्टी एक्सपर्टाईज व्ह्यूज लागतात किंवा काय एक्सपर्टाईज नॉलेज आहे ते जे मला आता माहीत नाही आहे, मे बी कदाचित ही व्यक्ती तुमच्याशी जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ते गायडन्स मिळणार आहे. सो तुम्हाला कदाचित काही गोष्टी आता स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर या स्पिरिटचा विचार केला तर काहींना सडन इन्साईट्स मिळण्याचे चान्सेस आहेत, काहींना एंजल्स, इनफॅक्ट हे कार्ड असं सांगतं की एंजल्स तुमच्यासोबत आहेत, एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहेत तुम्हाला मदत करण्यासाठी. ते तुम्हाला कदाचित तुम्हाला त्यांचे विस्पर्स ऐकू येतील कदाचित, किंवा काही ड्रीम्स, स्वप्नांच्याद्वारे तुम्हाला काही मेसेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत. असं कदाचित त्या गोष्टीसाठी सुरुवातीला तुम्ही कन्फ्यूज व्हाल की ह्या अशा एक्सपिरियन्ससाठी या कम्युनिकेशन, या प्रकारचं जे कम्युनिकेशन असतं ना, हे आपल्याला जनरली आपल्याला कल्पना नसते. पण इन स्पिरिच्युअलिटीमध्ये काही बाबतीत जर या स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर आपण ह्या स्पिरिटचा विचार केला तर अशा प्रकारचं कम्युनिकेशन कदाचित सुरुवातीला तुम्हाला घाबरवणारं असेल, तुम्हाला कन्फ्यूज करणारं असेल, तुम्हाला असं. पण कदाचित तुम्हाला सडन इन्साईट्स मिळतील, काही व्हॉईस ऐकू येतील, विजन्स मिळण्याचे चान्सेस आहेत, ड्रीम्समध्ये तुम्हाला काही मेसेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत. जे तुमचे ॲन्सेस्टर्स आहेत, जे आता हयात नाही आहेत, कदाचित त्यांच्याकडून तुम्हाला काही मेसेजेस मिळायचे आहेत. आणि हे अनसीनचं कार्ड असं दाखवतं की तुमचे गाईड्स, स्पिरिट गाईड्स हे तुमच्या प्रत्येकाचे स्पिरिट गाईड्स असतात जे त्यांना त्यांच्या लाईफ जर्नीमध्ये सपोर्ट करत असतात. सो आपल्याला फक्त त्यांची एक कनेक्टिव्हिटी नसते एवढंच. सो हे स्पिरिट गाईड्स तुमच्या आजूबाजूलाच आहेत. कदाचित ही जी स्पिरिट रेल्म आहे आणि आपली रेल्म, ही दोन जी वेगवेगळी स्पिरिट वर्ल्ड आणि आपलं जे जग आहे, या दोघांमधले जो एक प्रकारे म्हणता येईल पडदा असेल, एखादा दरवाजा असेल, तर कुठेतरी तो आता जवळ आला आहे असा याचा अर्थ होतो या कार्डचा काही बाबतीमध्ये. सो आणि स्पिरिट्स वर्ल्ड हे नेहमी त्यांना सत्याची एक पुढचं भाकीत माहीत असतं. सो कदाचित काही बाबतीमध्ये तुम्हाला इन्साईट्स मिळण्याचे चान्सेस, असं आपण त्या दृष्टीने विचार करू शकतो. सो 3 प्रकारे ह्या स्पिरिटचा विचार करू शकतो आपण, रिलेशनशिपच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, स्पिरिच्युअलिटीच्या बाबतीत. या 3 दृष्टीने ह्याचा विचार होऊ शकतो. सो जसे रीडर्स आहात, म्हणजे मी लिसनर आहात, सॉरी, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या सिच्युएशनला जसं मॅच होईल तसा. पण रायडर हे काय सांगतं की हा जो पिरियड आहे ना, हा कुठल्याही प्रकारचा पुढचा येणारा पिरियड, हे एक प्रकारे युनिवर्स तुम्हाला अशा प्रकारचं वातावरण क्रिएट करणार आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कुठल्याही कॉन्फ्लिक्ट्स असतील, नात्यांमध्ये असतील, बिझनेसमध्ये असतील, तर त्यामध्ये तुम्ही निगोसिएशन करू शकता की त्याचे एक फ्रुटफुल रिझल्ट होतील. तुम्ही कदाचित एखाद्या ठराविक मुद्द्यांवरती एकमत होण्याचे चान्सेस आहेत. तो तुम्ही एखादे पूर्वीचे काही ॲग्रीमेंट आहेत किंवा कॉन्फ्लिक्ट्स असेल तर ते तुम्ही आता रिझॉल्व्ह करू शकता या येणाऱ्या काळामध्ये. सो अशा प्रकारचं एक एन्व्हायरमेंट युनिवर्स तुमच्यासाठी बनवून पाहत आहे. दुसरं म्हणजे जर तुमचे जुने मित्र असतील, फ्रेंड सर्कल असेल, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, नाती असेल तुमची जी कुठेतरी तेथे एक क्लॅशेस आहेत, तर एक नव्याने तुम्ही एखादं परत एखाद्या एकत्र येऊ शकता. अशा प्रकारचं हे सुद्धा या रायडर रूनवरून दाखवतं. सो यू शुड ॲक्सेप्ट द व्हॅलिड क्रिटिसिझम. सो ही व्यक्ती ही तुम्हाला गायडन्स देणारी आहे, तुम्हाला एक्सपर्टाईज व्ह्यूज देणारी आहे. मग कदाचित सुरुवातीला कदाचित मे बी तुम्ही कॉन्फ्लिक्टिव्ह सिच्युएशन, कदाचित तुम्हाला तुमचं एक जोपर्यंत तुमचं त्यांच्याशी कनेक्शन प्रॉपरली साधलं जात नाही तोपर्यंत कदाचित एखाद्या वेळी काही क्रिटिसिझम तुम्हाला फेस करावे लागले किंवा काही, तर त्या गोष्टीकडे तुम्ही थोडंसं डोळेझाक करणं किंवा त्याचा एक पॉझिटिव्हली विचार करणं गरजेचं आहे, असं इथे एंजल्स सांगू पाहतात.
कारण अल्टिमेटली ही जी युनियन आहे ही तुमच्या लाईफमध्ये एक स्टॅबिलिटी आणणारी आहे, कंट्रोल देणारी आहे तुम्हाला तुमच्या लाईफवरती, किंवा जी काय बिझनेस असेल, करिअर असेल, त्याच्यामध्ये कंट्रोल, ऑथॉरिटी मिळवून देणारी आहे असं इथे दिसतं आहे. सो पाईल नंबरवर तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड आहे रिडलचं आणि राशींची चिन्ह आहे धनुरास, कुंभरास आणि मीन आणि कन्या. ऋण पाहूया कोणतं येत आहे. फर्स्ट कार्ड आहे ट्रिझर. सन इन एरीज, ॲझर्शन, पॉझिटिव्हिटी आहे. सन इन एरीज, ॲझर्शन. सन इन पायसिस, विजन. सनची एनर्जी जास्त आहे. ऋण आहे उथाला, उठाला ऋण आहे. मॅरेज, युनियन. फेब्रुवारी. फेब्रुवारीचा अर्थ यापासून 2 महिन्यानंतर असाही देखील तुम्ही होऊ शकतो. 2 आठवड्यानंतर, 2 महिन्यानंतर असाही होऊ शकतो. जग, लाइटन अँड केअर फ्री टाईम. स्पियर, heartache over what you no longer have. Shield, you need to defend yourself. Hand, in need of help, assistance and guidance. आणि पेल, टाइम टू गेट आउट ऑफ सिच्युएशन. टॅरो कार्ड्स पाहूया.
Bottom of the deck, Four of Wands. Ten of Cups. Ten of Cups, emotional fulfillment. Knight of Pentacles. The Hangman. Three of Cups. Seven of Wands. Ace of Pentacles. The Star. The Moon. Bottom of the deck, Four of Wands. आपण हे बघण्याचा प्रयत्न करतो की युनिवर्स येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय गिफ्ट ऑफर करणार आहे, तुमच्या लाईफमध्ये काय तुम्हाला नवीन दिसणार आहे. सो इथे ह्या स्प्रेडमध्ये मला असं दिसतंय ना, द रिडलचं ते मेन कार्ड जे आहे रिडलचं, हे एक प्रकारे पझल किंवा एखादी मिस्ट्री, मे बी कदाचित एखादी सिच्युएशन असेल तुमच्या लाईफमध्ये की ही हायलाईट करते रिडल, की त्यावरती तुम्हाला एक काम करण्याची गरज आहे स्वतःला त्या बाबतीत, आणि कंजंक्शन टू मॅरेज आहे. सो इथे काही बाबतीमध्ये असं दिसतं आहे की काही जे प्रश्न आहेत, कदाचित ते एखादी युनियन असू शकेल, मॅरेज, ॲक्च्युअल मॅरेज. टेन ऑफ कप इज अ हॅपी फॅमिली. सो एखादं मॅरेज असेल की एखादं नवीन नातं. बॉटम ऑफ द डेक किंवा फोर ऑफ वॉन्ड आहे. सो ही पण युनियनचं कार्ड आहे. सो हे एखादं नातं असू शकतं की मे बी कदाचित त्याला काही विरोध होऊ शकेल किंवा त्यासाठी एक तुम्हाला डिफेंड करावं लागेल. यू नीड टू डिफेंड युअर सेल्फ. दुसरं सन इन एरीज आहे. सो सन इन एरीज हे सुद्धा एखाद्याची पोझिशन, आपण आपली पोझिशन डिफेंड करणं किंवा काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरती क्विक ॲक्शन घेणं, कारण ही सैनिकाची एनर्जी आहे, एरीज आहे. सो इथे काही बाबतीत मला असं दिसतंय की एखाद्या रिलेशनशिपसाठी मे बी कदाचित तुम्हाला तुमच्या फॅमिली टाईज किंवा तुमचे जे फॅमिली किंवा सोशल लाईफ आहे, कदाचित त्या विरोधात उभं राहावं लागेल किंवा त्यांचे अपोजिशन्स काही झेलावे लागतील असं इथे दिसतं आहे. काहींच्या बाबतीत हा एक होऊ शकतं. काहींच्या बाबतीत असं, आता हे ओथाला ऋण आहे ना, ओथाला ऋण हे मुळातच हेरिटेज दाखवतं, इनहेरिटन्स किंवा तुमची ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी किंवा तुमचे जे फॅमिली टाईज, जे म्हणजे पिढीजात काही गोष्टी, ट्रेडिशन्स आपण फॉलो करत राहतो. काही फॅमिलीच्या काही गोष्टी आहेत की ज्या ॲज इट इज आपण ॲक्सेप्ट करतो. आपण त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे एक प्रकारे अख्ख्या फॅमिलीच्या विरोधात जाणे, अशा प्रकारचे काही ट्रेडिशन्स असू शकतात किंवा काही गोष्टी असतात, काही नियम असू शकतात, रूल्स फॅमिलीचे सुद्धा पूर्वापार चालत आलेले, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही गोष्टी. सो काही वेळा असं असू शकतं ना की एखाद्या फॅमिलीमध्ये आंतरजाती विवाह चालत नाही किंवा काय. सो मग अशा वेळी एखादी व्यक्ती त्या विरोधात उभी राहिली किंवा तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्या पूर्ण सोसायटी विरोधात किंवा त्या फॅमिली विरोधात त्या व्यक्तीला उभं राहावं लागतं. कदाचित त्या फॅमिलीपासून दूर जावं लागतं किंवा काय. सो अशा प्रकारची ही एनर्जी आहे ना ओथाला दाखवते की ओथाला हे ॲक्च्युली ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचं आहे ऋण,
जी पिढी जात प्रॉपर्टी चालत चालत येते, जसं पिढ्यानपिढ्या फार पूर्वीपासून. आता हे तरी रूल्स वगैरे हे सगळं हे बाहेरच्या देशातल्या गोष्टी आहेत, पण तिथेसुद्धा काही ठिकाणी अशा असे काही नियम होते पिढी जात, की एखाद्या फॅमिलीची जी काही प्रॉपर्टी असेल, इममुवेबल प्रॉपर्टी, जमीन जुमला, घर किंवा काय, तर ते कधी विकलं जात नसं. का तर एक फॅमिली एकत्र राहावी, त्या फाउंडेशन राहावं फॅमिलीचं, कम्युनिटीचं, किंवा फॅमिली सेफ राहावी, किंवा त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना जर काही पुढे मागे कशाची गरज लागली तर त्याचा स्रोत, त्या पैशाचा स्रोत त्या प्रॉपर्टीमधूनच करता यावा, यासाठी ती प्रॉपर्टी कधी विकली जात नसेल. पिढ्यानपिढ्या ती प्रॉपर्टी तशीच चालत यायची. सो एखाद्या समजा आताच्या काळातल्या एखाद्या व्यक्तीने त्यामध्ये जर काही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, किंवा एखादं शेअर्स, एखादा त्याचा वाटा वगैरे घेण्याचा प्रयत्न, तर त्याला त्या फॅमिलीपासून पूर्ण वेगळं व्हावं लागेल, किंवा सोसायटी आणि फॅमिलीच्या अपोजमध्ये उभं राहावं लागायचं. अशा प्रकारचं एनर्जी दाखवणारी ओथाल आहे. सो इथे त्याचा अर्थ असा आहे, इथे अर्थ असा घ्यायचा आहे की एखाद्या ट्रेडिशन विरुद्ध एखादी संकल्पना आहे जी पिढीजात चालत आली आहे, परंपरा, चालीरीती, रिवाज, ह्याच्यामध्ये परंपरा ज्या पिढीजात जे चालत आलेल्या आहेत त्याच्या विरुद्धात जर एखाद्या व्यक्तीला काही करायचं असेल तर त्याला स्वतःला डिफेंड करावं लागेल. अशा प्रकारची एनर्जी इथे दिसते. सो इथे 10 ऑफ कप्स हे हॅपी फॅमिली मॅरेजचं कार्ड आहे. 4 ऑफ वॉन्ड्ससुद्धा तसंच आहे. सो इथे असं दिसतं आहे की मे बी कदाचित त्या दृष्टीने एखादं लग्न असेल की जे फॅमिलीच्या मनाविरुद्ध असेल आणि त्यासाठी डिफेंड करावं लागेल, अशा पद्धतीची एनर्जी आहे. दुसरं एक असं दिसतं आहे की काहींच्या बाबतीमध्ये एखाद्या ही अशी काही हे असं काही गिफ्ट असू शकतं की एखाद्याला एखादी संधी, नाही, दुसरं म्हणजे हे जे मी आता तुम्हाला सांगितलं त्यामध्ये जर असं काही अपोज करावं लागलं, स्वतःला डिफेंड करावं लागलं, तर 7 ऑफ वॉन्ड हे एक प्रकारची विक्ट्री दाखवते की त्या अपोजिशनमध्ये सुद्धा ही व्यक्ती स्वतःला एका ठराविक स्वतःभोवती इतकी सेफ बाउंड्री क्रिएट करू शकेल, स्वतःला इतक्या उंचीवरती नेऊ शकेल की अपोजिशन्स पोचू शकणार नाहीत, किंवा त्या व्यक्तीचे जे काही इंटरेस्ट आहेत ना ते हर्ट होणार नाहीत. अशा प्रकारची ही एनर्जी दिसते. सो इथे सक्सेस आहे. दुसरा एक पॉईंट ऑफ व्ह्यू इथे असा दिसतो आहे की एखादी कल्पना असेल किंवा एखादी आयडिया असेल, एखादं प्रोजेक्ट, मे बी पेंटॅकल्स म्हणजे एक भौतिकदृष्ट्या समृद्धी देणारी एखादी बाब, एखादं प्रोजेक्ट, करिअर, बिझनेस, नवीन स्टार्टअप, अशा प्रकारची एखादी कल्पना जी तुम्हाला ऑफर होऊ शकते आणि त्याच्यावरती तुम्ही स्टेप बाय स्टेप कारण की नाईट ऑफ पेंटॅकल्स हे स्लो मूविंग आहे. हा जो पेंटॅकल आहे हा एक स्लो स्टेडी ग्रोथ दाखवतो. सो त्याच्यावरती तुम्ही एक स्लो स्टेडी ग्रोथ करताय, काम करताय त्यावरती, आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला स्वतःला डिफेंड करावं लागणार आहे. तुम्हाला तुमची एक पूर्ण आत्मिक शक्ती पणाला लावायची आहे, एक स्वतःचं विजन आहे. सो हे एक प्रकारचं गिफ्ट असं दिसतंय की अशी एखादी संधी तुम्हाला या येत्या काळामध्ये ऑफर होईल. एस ऑफ पेंटॅकल इन कंजंक्शन टू स्टारचं कार्ड आहे. सो ह्या संधीमध्ये तुम्हाला खूप बेटर प्रॉस्पेक्ट्स आहेत. ही जी संधी तुम्हाला ऑफर होईल त्यामध्ये खूप काही प्रॉस्पेक्ट आहेत, बरंचसं काही तुम्हाला एक यश मिळू शकेल, प्रसिद्धी मिळू शकेल, अशा प्रकारचे प्रॉस्पेक्ट्स आहेत. आणि इथे इन नीड ऑफ हेल्प, असिस्टन्स अँड गायडन्सचं कार्ड आहे, तुम्हाला हँड दिसतो आहे. सो ही संधी जर तुम्हाला मिळवायची असेल तर कोणाच्या तरी एखादी व्यक्ती जी एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने
त्या संधीकडे बघेल किंवा त्या दृष्टीने एक वेगळा गायडन्स तुम्हाला देऊ शकेल, अशा प्रकारच्या व्यक्तीची तुम्हाला गरज लागेल. सो हे असं दिसते. आणि हे जे विजन आहे ना, हे इथे सन इन पायसेसने दाखवलं आहे. सो हे अशा प्रकारचे विजन असलेली व्यक्ती मे बी तुम्हाला या तुमच्या करिअरमध्ये किंवा कुठल्या जे काही प्रॉस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी हेल्पफुल होईल. म्हणजे अशा प्रकारची मदत तुम्हाला ऑफर होईल या पुढच्या काळामध्ये, असं युनिवर्स सांगते. बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ वॉन्ड आहे. सो 4 ऑफ वॉन्ड हे एक प्रकार एक रेस्टिंग आहे, रेस्टिंगचा टाईम आहे, की आता सध्या एक प्रकारचा स्टेटस को असू शकतो, रेस्ट असू शकतो. एक प्रकारे एखाद्या गोष्टीवरती तुम्ही थोडाफार कंट्रोल घेतलेला आहे, पण अजून एक पुढे जाण्याची मे बी एका टप्प्यावरती तुम्ही सक्सेस मिळवलेला आहे आणि आता एक रेस्टिंग आहे, पॉज आहे, असं दाखवणारं कार्ड आहे 4 ऑफ वॉन्ड. सो कदाचित ह्या पुढच्या एक्सपॅन्शनची एखादी संधी तुम्हाला मिळू शकते त्या बाबतीत. कारण 4 ऑफ वॉन्ड हे विनस इन एरीज आहे. सो एखादी अशी संधी, एखादं जे तुम्हाला मटेरियल सक्सेस देऊ शकेल अशी एखादी संधीवरती तुम्ही काम केलेलं आहे, त्यामध्ये थोडंफार यश तुम्ही एक 4 नंबर हा स्टॅबिलिटी दाखवतो, की त्यामध्ये तुम्ही थोडं स्टॅबिलाइज झालेले आहात. एक म्हणता ना 4 खांब म्हटले तर एक 4 पिलर होतात घराचे. सो एक पिलर झालेले आहेत असं म्हणता येईल, की ते एक काय म्हणता येईल त्याला, की चौकट तुम्ही तयार केलेली आहे, एक स्टेबल स्ट्रक्चर तुम्ही तयार केलेलं आहे, पण अजून तुम्हाला थोडं वाढवण्याची गरज आहे. सो एक्सपॅन्शनचा तुम्ही मे बी विचार करत असाल तर तुम्हाला ती एक संधी या पुढच्या काळामध्ये ऑफर होईल असं इथे दिसतं आहे. सो स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने विचार केला तर ह्या स्प्रेडमध्ये असं दिसतंय की एक ठराविक स्पिरिच्युअल एनलायटनमेंटसाठी किंवा काय, कारण रिडलचं जे कार्ड आहे ना, हे रिडलचं कार्ड हे एक प्रकारे असं दाखवते की आता तुमची जी काही सिच्युएशन आहे आणि त्यावरती तुम्ही जो काही विचार करताय ना, हा फारच लिटरल, म्हणजे अगदी एखाद्या गोष्टीबद्दल फक्त शब्दशः विचार करणं, त्याच्या आतमधली जी मिस्ट्री आहे त्याचा अजून तुम्हाला पत्ता नाही आहे. तुम्ही फक्त वरवर पाहताय त्या सिच्युएशनला, आणि तुमचं जो विचार आहे त्या पर्टिक्युलर सिच्युएशनचा हा फार लिमिटेड आहे. एक ती दृष्टी आहे ना, ती फार लिमिटेड आहे. तुम्हाला एक पर्टिक्युलर विजनची गरज आहे या पर्टिक्युलर दृष्टीने, आणि ही विजन ही अशी असते, हे ओथालाचं कनेक्शन इन कंजंक्शन आहे. सो ही अशी आहे, हे असं विजन आहे की ते एक प्रकारे एखाद्या व्यक्तीला, जसं हे हेरिटेज कसं असं किंवा एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी कशी पिढ्यानपिढ्या पुढे पास ऑन होत असते, तशा काही पर्टिक्युलर स्किल्स असतात काहींच्या व्यक्तींचं, काहींचं ज्ञान असतं, विजडम असतं, जे पिढ्यानपिढ्या तुम्हाला एक जसे तुम्ही जन्म घ्याल पुढे, सोल जसं जन्म घेईल त्याच्यासोबत हे ज्ञान जे असतं ते पास ऑन होत जातं. सो ही जी दृष्टी आहे ना, ही त्या प्रकारची दृष्टी आहे की ती तुमच्यामध्ये आहे, फक्त त्याला एक ॲक्टिवेट करण्याची गरज, ती मिस्ट्री, ते कोडं सोडवण्याची गरज आहे. त्या दृष्टीने तुम्हाला त्या सिच्युएशनकडे बघण्याची. सो म्हणून हे हँगमॅनचं कार्ड आहे. सो आता जी काही कंडिशन असेल मे बी तुमच्या लाईफ सिच्युएशन, त्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर विजन असायची गरज आहे. किंवा या पुढे येऊ घातलेल्या संधीवरती तुम्हाला जर काम करायचं असेल प्रॉपरली, त्याच्यातून एक चांगले आउटपुट घ्यायचं असेल तर त्याला एक प्रॉपर वेगळ्या विजनची गरज आहे. जर स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने विचार केला तर हे 3 ऑफ कप्स हे इंट्युएशन कार्ड दाखवतं, आणि द मूनचं कार्ड इन कंजंक्शन हे सबकॉन्शियस माइंड आहे. तुम्हाला तुमच्या इंट्युएशनने तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हात घालायचं आहे, आणि त्याचं जे विजन आहे ना. आणि 4 ऑफ वॉन्ड ही एक स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर विचार केला तर 4 ऑफ वॉन्ड हे एक प्रकारे
तुमची मस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी याच्यामध्ये युनिटी असणं, तुमचं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड यांच्यामध्ये युनिटी असणं, म्हणजे तुमचं अंतर्मन बाह्यमन यांच्यामध्ये जो गोंधळ नसेल, जो विचार तुमचं बाह्यमन करतायत तोच अंतर्मनात आहे. सो इथे कुठल्याही गोष्टीवरती कन्फ्युजन नाही आहे सो हे जे आहे ना, अशा प्रकारची जेव्हा कंडिशन असते तेव्हा आपले इंट्युएशन जागी होते. सो 3 ऑफ कप्स हे मर्क्युरी इन कॅन्सर आहे. सो जिथे बुद्धी आणि मन आहे एकत्र असतं तिथे इंट्युएशन पॉवर काम करते. सो या इंट्युएशन पॉवरने तुम्ही तुमच्या मनाचा थांग घ्यायचा आहे, एक तळ गाठायचा आहे. द मून हा सबकॉन्शियस माइंड आहे. सो ही प्रोसेस करायची यानंतरच, आणि म्हणून हे हँगमॅन इन कंजंक्शन टू द स्टार आहे की याप्रमाणे तुम्हाला ह्या ज्या कॉस्मॉसमध्ये काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे बसून आपल्याला त्याचा अंदाज येत नाही, इथे किती गूढ किती मिस्ट्रीज असेल. सो तिथेच तुम्हाला त्या गोष्टींना हात घालायचा आहे. त्या अज्ञात त्या रेल्ममध्ये जर तुम्हाला कनेक्शन साधायचं असेल तर कुठेतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरणं, तुमची इंट्युइशन फॉलो करणं, तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा एक म्हणता येईल कनेक्शन घेता येणं हे तुम्हाला जरुरीचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला डिफेंड करणं गरजेचं आहे. डिफेंड यापासून की डिफेंड तुम्हाला 7 ऑफ वॉन्ड हे मार्स इन लिओची एनर्जी आहे. लिओ ही सूर्याची रास आहे, अग्नितत्व आहे. मार्स हा सुद्धा अग्नितत्वाचा ग्रह आहे. सो इथे एक प्रकारची घाई आहे म्हणता येईल, एखादा इगो आहे. सो लिओ सिंह राशी ही थोडीशी इगोइस्टिक असते. सो त्या स्वतःच्या इथे सरेंडर होणं गरजेचं आहे डिवाईनला. इथे इगो असता कामा नये. सो त्या इगोवरती तुम्हाला कंट्रोल नाही. हे जे वॉन्ट्स आहेत ते तुम्हाला अपोज करतायत, हे तुमचा इगो आहे. त्याच्यावरती तुम्हाला त्यापासून तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे, त्या इगोपासून तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे, असा इथे अर्थ होतो. दुसरं 4 ऑफ वॉन्ड ही विनस इन एरीज आहे. सो ही लस्टची एनर्जी आहे. एरीज मुळात मंगळाची रास आहे आणि विनस हा शुक्र आहे. शुक्र आणि मंगळ हे हजबंड वाईफ हे कॉम्बिनेशन आहे जनरली. सो ही जी एनर्जी आहे ना, ही एक प्रकारे थोडंसं भौतिक कडे झुकलेली एनर्जी आहे थोडीफार. सो त्यावरती थोडासा तुम्हाला कंट्रोल मिळवण्याची गरज आहे. सो दुसरं 10 ऑफ कप्स इन कंजंक्शन टू 7 ऑफ वॉन्ड आहे. सो 10 ऑफ कप्स ही एक प्रकारे मार्स इन पायसेसची एनर्जी आहे. जसं 12व्या स्थानामध्ये मीन राशीचा मंगळ. सो तिथे ते अडथळ्याचं स्थान आहे. सो तिथे एक प्रकारे व्यय स्थान आहे ते, तिथे लॉसेसचं. सो तिथे मार्स ही एनर्जी ही एक प्रकारे एस्केप, म्हणजे एखाद्या परिस्थितीतून आपण स्वतःला परावृत्त करणे हेच आहे. म्हणजे मार्स म्हटलं की धडक असायला हवी, पण 12व्या स्थानामध्ये ते व्यय स्थानामध्ये पापस्थानामध्ये बसलेल्या मार्सला एक प्रकारे त्या सिच्युएशनमधून स्वतःला बाहेर कसं घेता येईल, एस्केसिझम म्हणता येईल, पळवाटा काढणे, एखाद्या सिच्युएशनला फेस करण्याच्या ऐवजी पळवाट काढणे, ह्या एनर्जीपासून, इगोटिझमपासून, पुन्हा या लस्टच्या एनर्जीपासून, या सगळ्यातून तुम्हाला स्वतःला डिफेंड करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल घेऊन द टाईम टू गेट ओव्हर ऑफ सिच्युएशन हे काय आहे ना, हे ते सांगतं की यावरती जेव्हा तुम्ही सगळ्यावरती कंट्रोल घ्याल त्यानंतर तुम्ही तुमच्या अंतर्मनाने तुमची इंट्युइशन जागी करून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसचा तळ गाठू शकता, जेणेकरून तुम्हाला ती एक प्रॉपर विजन प्राप्त होईल. जर तुम्हाला या संधीचा, ही जी संधी येऊ घातलेली आहे ज्यावरती तुम्हाला आता काम करायचं आहे स्टेडीली एक, तर त्यावरती काम करण्यासाठी हा डिफरंट एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल मिळवणं, या एनर्जीवरती, या निगेटिव्ह एनर्जीवरती कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे. तुमची सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे. असा इथे एक स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने याचा विचार होईल. सो ही अशा प्रकारची एक संधी पुढे येऊ घातलेली आहे की यावरती ही अशी ऑफर आहे की यावरती काम करून बऱ्याच सक्सेस ट्रिझरचं कारण सांगता येईल की तुम्हाला भौतिक सुख मिळवता येण्यासारखी आहेत.
या संधीचा उपयोग करून. सो या 3 प्रकारे साधारणतः ही एक मिस्ट्री तुम्हाला ती सॉल्व्ह करायची आहे. आणि त्या दृष्टीने जर स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर म्हटलं तर मॅरेजचं कार्ड हे त्या प्रकारचं युनियन दाखवतं. तुमचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मॅन यांच्यातलं युनियन दाखवतं. आणि ते व्हावं यासाठी तुम्हाला स्वतःला शिल्ड हे कार्ड सांगतं, तुम्ही स्वतःला डिफेंड करणं गरजेचं आहे असं. सो एंजल्स तुम्हाला सदैव मदतीसाठी इथे तयार आहेत असं पण आहे. ही पण एक एनर्जी दिसते. दुसरं म्हणजे या ज्या प्लॅनेटरी ऊर्जा आहेत त्या एक प्रकारे असंही दाखवतात, जसं इथे सनची एनर्जी जास्त आहे. सो सन इन एरीज आणि सन इन पायसिस, म्हणजे सन पहिल्या घरामध्ये आणि 12व्या घरामध्ये. सो ही एनर्जी असंही दाखवते की या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ही जी काही संधी येईल, जी काय ऑफर ही युनिवर्स आणू पाहत आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्विक ॲक्शन घेण्याची गरज आहे. इथे तुमचा विचारांमध्ये कुठलाही गुंतवायचं काम नाही. विजन तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही ही प्रोसेस फॉलो कराल त्यावेळी तुम्हाला काय अचीव्ह करायचं, कसं अचीव्ह करायचं या सगळ्या गोष्टीची एक प्रॉपर विजन तुम्हाला मिळेल. दुसरं एक म्हणता येईल की सन इन एरीज सांगते की तुम्हाला एक प्रकारचं ही इम्पल्सिव्ह एनर्जी आहे. एरीजची एनर्जी नेहमी इम्पल्सिव्ह असते. सो तुम्हाला जे धाडस करायचं आहे ते अशा प्रकारचं करायचं आहे की त्या सिच्युएशनवरती काम करताना तुम्हाला तुमचं इम्पल्सिव्ह करेज वापरायचं आहे. कदाचित एखादी अनएक्सपेक्टेड सिच्युएशन तुमच्या हे कार्ड सांगते की ह्या पुढच्या काळामध्ये एखादी अनएक्सपेक्टेड एखादी सिच्युएशन, चॅलेंजिंग सिच्युएशन तुम्हाला कदाचित फेस करावी लागू शकते. आणि त्यासाठी तुम्हाला त्या एक प्रकारचे इम्पल्सिव्ह करेज की झटकन एखाद्या गोष्टीवरती क्विक ॲक्शन घेणं, स्वतःला डिफेंड करणं, स्वतःची पोझिशन डिफेंड करणं, क्विक ॲक्शन घेणं, अशा प्रकारचं करेज, धाडस तुम्ही अंगी बाळगण्याची गरज आहे. आणि ते इथे आहे. इथे फक्त ती विजन तुम्हाला त्याच्यावरती ती ॲक्टिवेट केव्हा होईल, जेव्हा तुम्ही या 3 गोष्टींवरती काम कराल. ही मी तुम्हाला एक्सकेझिझम, इगोटिझम ही जी एनर्जी आहे, लस्ट, ह्या एनर्जीवरती जेव्हा तुम्ही कंट्रोल घ्याल त्यावेळी तुमची ती विजन ॲक्टिवेट होईल. दुसरं सन इन पायसेसची एनर्जी आहे, ही सुद्धा एक्स्ट्रीम आहे. कारण पायसेस हे स्थान जे आहे, मीन रास, ही मुळातच युनिव्हर्सल म्हणतात ना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचं स्थान आहे. जरी ते अडथळ्यांचं असलं किंवा कुठल्या सगळ्या प्रकारच्या नाश, हानी, व्ययस्थान जरी असलं ना 12 स्थान, तरी ते एक प्रकारे तुमचे जे हिडन स्ट्रेंथ आहेत ते दाखवणारं पण स्थान आहे. सो तिथे एक प्रकारचं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्याचं स्थान आहे, सगळ्या मोक्षाचं स्थान आहे, ते संन्यासचं स्थान आहे. सो एक प्रकारे अध्यात्माला पूरक असं स्थानचं कुठलं असेल तर ते 12वं स्थान आहे. सो अशा ठिकाणी जेव्हा सनची एनर्जी आहे तर एक प्रकारे ही एनर्जी, हे विजन जेव्हा ॲक्टिवेट होईल त्यावेळी त्याला एक पॉझिटिव्ह पिरियड आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी. ह्या पुढच्या येत्या काळामध्ये हा पॉझिटिव्ह पिरियडचा, कारण ही कार्ड्स जर आलेली आहेत तर त्यासाठी हा पिरियड पॉझिटिव्ह आहे. सो ती जेव्हा विजन तुम्ही ॲक्टिवेट कराल तेव्हा तुम्हाला एक प्रकारे इतरांच्या फिलिंग्स, इतरांचे विचार याच्या बाबतीत तुम्ही फार सेन्सिटिव्ह व्हाल. एक प्रकारे त्यांचा एक तुम्हाला मागोवा घेता येईल असं म्हणता येईल की तुम्ही इतरांच्या फिलिंग्स आणि विचारांबाबत खूप सेन्सिटिव्ह व्हाल. दुसरं तुम्हाला त्या जाणून घेता येतील किंवा त्या एक्सप्लॉइट करता येईल. म्हणता एक प्रकारे तुम्ही मॅन्युप्युलेट करू शकता, चांगल्या अर्थाने ऑफकोर्स मॅन्युप्युलेट करू शकता. एक खूप इमॅजिनेटिव्ह ॲबिलिटी म्हणता येईल की तुम्हाला ती मिळू शकते. ही जेव्हा विजन तुमची ॲक्टिवेट होईल तेव्हा एक प्रकारची सायकिक ॲबिलिटीज म्हणता येईल किंवा एखादी व्यक्ती सायकिक रिसर्च वगैरे करतात अशा प्रकारच्या कौशल्य, स्किल्स तुमच्यामध्ये येऊ शकतात. एक चांगल्या प्रकारची इमॅजिनेशन क्वालिटी तुमच्यामध्ये येऊ शकते. कार्ड्स दाखवतो.
सो हे ट्रेझरचं कार्ड हे एक प्रकारे अध्यात्माचा विचार केला तर ट्रेझरचं कार्ड ही ह्या प्रकारच्या क्वालिटीजना दर्शवतं की ह्या प्रकारच्या क्वालिटीज ह्या तुमच्या ॲक्टिवेट होण्याचे चान्सेस आहेत पुढच्या काळामध्ये. आणि ती एक प्रकारची ट्रेझर आहे आणि ती तुम्हाला डिफेंड करणं गरजेचं आहे, ती तुम्हाला सेफ करणं गरजेचं आहे. कारण त्या ॲबिलिटीज आहेत त्यांना सेफ कशातून करायचं तर ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्यापासून तुम्ही त्याला सेफ करणं गरजेचं आहे, असं इथे करताय. सो हा एक मेसेज मला या स्प्रेडमध्ये दिसतो. पाईल नंबर 2. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3. तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड द वेल्सल आहे आणि पीच मूनस्टोन तुमचा क्रिस्टल आहे. राशींची चिन्ह आहेत सिंह रास, कर्क रास, मकर रास आणि तुळ रास. कार्ड्स ड्रॉ करूया. ऋण कोणते आहे ते पाहूया. समथिंग हिडन हे कार्ड आलं आहे. समथिंग हिडन. पाल नंबर 1ला पण ही एनर्जी होती. ही विनस इन कॅप्रिकॉन कन्व्हेन्शनची एनर्जी आहे. विनस इन वर्गो डिस्क्रिमिनेशन. ईसा ऋण आहे. एप्रिल आणि वेल्थ. हार्प ग्रेट हॅपीनेस. कप यू शुड ॲक्सेप्ट वॅलिड क्रिटिसिझम. पाईल नंबर 1ला पण आलेले आहे. डार्क वुमन डीलिंग और रिलेशनशिप विथ अ वुमन विथ डार्क कॉम्प्लेक्शन और हेयर. पैरेट someone will gossip about all your secrets. कार्ड्स ड्रॉ करूया. किंग ऑफ कप्स पहिल्यांदा आपण कन्सिडर करू.
बॉटम ऑफ द डेक 6 of swords, Ace of Wand, High Priestess, 6 of Pentacles, 4 of Cups, Sun, 5 of Pentacles, Knight of Cups आणि बॉटम ऑफ द डेक 6 of Swords. इसा ऋण इथे आलेला आहे. ते इसा ऋणचा जे विचार केला ना आणि या टॅरो कार्ड्सचा विचार केला तर ही फेज मे बी तुम्ही आता सध्या फेज करत असाल. इसा रूल हे थोडंफार स्टॅग्नेशनचं रूल आहे. एखाद्या गोष्टीला स्टेटस को मिळणं किंवा काहीच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट न होणं आणि असं म्हणता येईल की कुठल्याही बाबतीत क्लॅरिटी नाही आहे. एखाद्या सिच्युएशनमध्ये खूप अडथळे येत आहेत, एखाद्या बाबतीमध्ये डिलेज होत आहेत. कारण बॉटम ऑफ द डेज हे 6 of Swordsचं जे कार्ड आहे ना, 6 of Swordsचं कार्डवरून असं दिसतं आहे सबकॉन्शियस आहे तुमचं, ही तुमची शॅडो साईड आहे. सो ही शॅडो साईड काय सांगते की आता मे बी तुम्ही एखाद्या डिसअपॉइंटिंग सिच्युएशनमधून बाहेर पडला असाल किंवा एखाद्या आता ओके सगळं स्थिरस्थावर आहे असं दिसतं. वैचारिकदृष्ट्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर आहेत इमोशनल लेवलवरती. पण काही बाबतीत तुम्ही डिलेज स्टॅग्नेशन्स तुम्ही फेस केलेले आहेत. कारण ही 6 of Swords ही एक ओरिजिनॅलिटीकडे आपण वळणं एखाद्या गोष्टीमधून एखाद्या काहीतरी कॉन्फ्लिक्टेड सिच्युएशनमधून आता आपण आपल्या ओरिजिनॅलिटीकडे वळतो. कारण काय होतं कुठलेही चेंजेस झाले किंवा काही बदल झाले आपल्या लाईफात की सगळ्या गोष्टींमध्ये इमोशनल लेवलला वैचारिक लेवलला सगळ्या खूप घडामोडी होत असतात. सो त्यातून त्या सगळ्या निस्तरल्यानंतर माणूस पहिल्यांदा मूळ पदावरती येतो, ओरिजिनॅलिटीकडे येतो. सो ही आहे ना एक प्रकारे मर्क्युरी आणि ॲक्वेरियसची एनर्जी आहे. सो इथे तुम्ही एक प्रकारे ओरिजिनॅलिटीवरती म्हणता येईल की तुमच्या एक मूळ पदावरती किंवा तुमचा प्रवास आता एक संथ पीसफुल जर्नी तुमची लाईफमध्ये चालू आहे असं म्हणता येईल. सो विचार तुमचे स्थिर आहेत कारण ॲक्वेरियसमध्ये मर्क्युरी आहे. ॲक्वेरियस शनीची राशी आणि शनीच्या राशीमध्ये सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतात. मर्क्युरी बुध तुमची बुद्धिमत्ता, बुध वैचारिक वाणी सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत. सो अशा प्रकारची एनर्जी ही सबकॉन्शियसला दाखवते. सो ही जी आहे ना स्टॅग्नेशन हा जो पिरियड आहे डिलेजचा जो आतापर्यंत एक काही बाबतीमध्ये तुम्हाला त्रासदायक मे बी झाला असेल. कारण काही कार्ड्सवरून ते दिसते काही प्रकारची डिसअपॉइंटमेंट. 4 of Cups रिलेशनशिप संबंधित डिसअपॉइंटमेंट असू शकते किंवा 5 of Pentacles फायनान्सेसबद्दल एखादी डिसअपॉइंटमेंट असू शकते. काही डिलेज असू शकतात, काही गोष्टी आता पुढे सरकत नाही आहेत किंवा काय अशा प्रकारच्या कंडिशनमधून तुम्हाला या पुढच्या पिरियडमध्ये युनिवर्स अलगदपणे बाहेर काढणार आहे असं दिसतंय. गिफ्टचा विचार केला तर एस ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन टू सनचं कार्ड आहे. एस ऑफ वॉन्ड हे मुळातच सोर्स आहे कुठल्याही गोष्टीचा, ऊर्जेचा एखादा सोर्स म्हणता येईल किंवा काय एक प्रकारची पॉवर म्हणता येईल एस ऑफ वॉन्डला. आणि एसेस असतात ना ते जनरली टॅरो कार्डमध्ये तुमच्या बाबतीत कुठल्या घटना आहेत किंवा काय सिच्युएशन्स आहेत हे कुठल्या क्षेत्रात कुठल्या बाबतीत होणार आहेत हे दर्शवणार आहे. सो इथे जे पुढच्या काळामध्ये तुम्हाला जे काही गिफ्ट युनिवर्सकडून काही जे तुमच्या लाईफमध्ये त्यानंतर येतील ती ही वॉन्डच्या संदर्भात असणार. वॉन्ड म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्या एक फर्टाईल पिरियड मे बी तुमच्या लाईफमध्ये चालू होईल. कदाचित तुम्ही एखादा नवीन एखादं वेंचर एखादं नवीन स्टार्टअप कराल, बिझनेस कराल, करिअरमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्हिटी दिसते, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी हे जनरली वॉन्ड्स रिप्रेझेंट करतात. सो एखादी तुम्ही इमॅजिनेटिव्ह आयडिया तुमच्या लाईफमध्ये आणाल किंवा तुम्हाला काहीतरी स्फुरेल किंवा मग एखाद्या गोष्टीचं म्हणता येईल की
काही इमॅजिनेटिव्ह आयडिया आली आणि तुम्हाला एक बऱ्याच प्रमाणात क्लॅरिटी मिळाली, किंवा अशी एखादी आयडिया किंवा असं एखादं स्टार्टअप तुम्ही केलं, कदाचित तुमच्या फॅमिलीची सुरुवात तुम्ही करत असाल, असं होऊ शकतं. काही वेळा ट्रॅव्हलची सुरुवात करणार असाल आणि एक पुढे त्याला यश आहे, द सक्सेसफुली तुम्ही त्या गोष्टीची सुरुवात या येत्या काळामध्ये कराल. सो हा पिरियड खूप पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हिटी या सणमध्ये पंचमामध्ये आहे. सण कालपुरुष कुंडलीमध्ये सिंहरास पंचमात पडते सूर्याची. सो क्रिएटिव्हली तुम्ही काहीतरी करणार. तुमची इमॅजिनेटिव्ह आयडियाज, तुमच्या क्रिएटिव्हिटी, हे एस ऑफ वॉन्ड हे दाखवतं की तुमची स्वतःची एक क्रिएटिव्ह पॉवर जी आहे, एनर्जी असते, आपल्या प्रत्येकामध्ये असते. सो ती कुठेतरी ॲक्टिवेट होईल या पुढच्या काळामध्ये. मे बी आता ती सुप्तावस्थेत असू शकेल, इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस आहे. सो मे बी कदाचित आता सुप्तावस्थेत असेल, पण पुढे जाऊन ती एक उजेडात येईल असं होऊ शकतं. आणि त्यामुळे काय होणार आहे, ही जी काय डिसअपॉइंटमेंट असणार आहे, ही जी काय इमोशनल एक प्रकारचं स्टॅग्नेशन आलं असेल, तिथे तुम्हाला फर्म एक ऑथॉरिटी मिळेल. म्हणता येईल की कुठल्याही सिच्युएशनमध्ये, कुठल्याही इमोशन्स काही त्याच्यावरती तुम्ही फर्म राहणार आहात. किंग ऑफ कप्स हा खूप कॉन्फिडंट आहे. सो एक प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल. पुढच्या काळामध्ये कदाचित तुम्ही काहीतरी 6 ऑफ पेंटॅकल्स असं सांगतं, कदाचित तुम्ही एखादा सेवाभाव किंवा ते काही सर्व्हिस दुसऱ्याला ऑफर कराल. ही अशी एखादी आयडिया असेल, असं एखादं स्टार्टअप असेल की ते तुम्हाला पब्लिकली काहीतरी सर्व करण्यासाठी हेल्पफुल होईल. 6 ऑफ पेंटॅकल्स हा मून इन एक्झॉल्टेशन आहे. वृषभेचा चंद्र हा वृषभ राशीमध्ये चंद्राची मेन रास आहे ती, त्याच्यामध्ये एक्झॉल्ट होतो, तो उच्चीचा होतो. आणि द्वितीय स्थान आहे, टॉरस म्हणजे द्वितीय स्थान. सो इथे पैशाचा स्रोत येणं, कोणाकडून तरी पैसा मिळणं, एम्प्लॉयरकडून पैसा मिळणं किंवा एखाद्या दानी व्यक्तीकडून तुम्हाला पैसा मिळणं, या गोष्टी दाखवतात. सो आणि हे काय आहे की जे तुमच्या हक्काचं आहे. मे बी काही बाबतीमध्ये तुम्ही 5 ऑफ पेंटॅकल सांगतात की काही बाबतीमध्ये या पूर्वीच्या काळामध्ये फायनान्शियल बाबतीमध्ये मे बी काही तुम्ही सफर केलेलं असेल, तर त्यामध्ये आता तुम्हाला एक ऑफर येऊन जाईल या पुढच्या काळामध्ये. त्या त्यातून बाहेर पडण्याची एक संधी, एक ऑफर किंवा एक इमोशनल, जर हे नातेसंबंधाबाबतीत असेल तर एखादी नवीन रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येईल असे असते. मे बी तुम्हाला आता त्या गोष्टीची जाणीव नाही आहे, त्या गोष्टी कदाचित पडद्याआड असतील पण त्या समोर येतील. हा 6 ऑफ पेंटॅकल्स आहे, मून इन टॉरस आहे, एक्झॉल्टेशन आहे. तो आणि हा जो 5 ऑफ पेंटॅकल आहे ना, हे ॲक्च्युली मर्क्युरी इन टॉरस आहे. सो इथे अपोजिशन आहे. जिथे चंद्र उच्चीचा होतो ना, तिथे बुधाला वाव नाही आहे, तिथे अपोजिशन आहे. कारण चंद्र आणि बुध हे तसं बघितलं तर एक मून पिता आहे आणि बुध हा पुत्र आहे. सो त्यांचं वैर आहे. सो जिथे चंद्र एक्झॉल्टेड होतो तिथे जिथे मून एक्झॉल्टेड होतं तिथे मर्क्युरीला तेवढा हे नाही आहे, स्पेस नाही आहे. सो ही जी एनर्जी आहे ना, ही चेंज होणार आहे. जी आतापर्यंत होती मर्क्युरी इन टॉरस, ती एनर्जी रेझिस्टन्सची एनर्जी होती. अपोजिशन, सगळ्या बाबतीत अपोजिशन मिळणं, सगळ्या गोष्टी अडून राहणं, पुढे जाता न येणं, स्टॅग्नेशन होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत. किंवा रिलेशनशिप आणि फायनान्सेसमध्ये तुम्हाला सपोर्टिव्ह कोणी नाही आहे, पब्लिक सपोर्टिव्ह नाही आहे, तुमच्या आजूबाजूचं तुमचे कॉन्टॅक्ट्स तुम्हाला सपोर्टिव्ह नाही आहेत, फायनान्शियली थोडं ओढाताण आहे. अशा प्रकारची जी एनर्जी आहे, ही रेझिस्टन्सची एनर्जी आहे, ती चेंज होणार आहे. ते मर्क्युरी इन टॉरस या तर मर्क्युरी इन मून इन टॉरस होणार आहे. सो ही एक्झॉल्टेशनची आहे. इथे पैसाचा वाव येईल, इथे तुम्हाला सपोर्टिव्ह एनर्जी आहे. ही सपोर्ट करणारी व्यक्ती तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येईल एखादी, ते तुम्हाला आता माहीत नाही आहे. सो काही बाबतीत ही अजून पडद्याआड आहे, समथिंग हिडन आहे. काही बाबतीमध्ये काही टॅलेंट्स आहेत तुमचे. द हाय प्रिस्टेस हे इनर टॅलेंट्स दाखवते, तुमची अंतर्मनाची शक्ती दाखवते, तुमचे सुप्तावस्थेतले एखादे हिडन स्ट्रेंथ म्हणता येईल. समथिंग हिडन हे जे कारण आहे ना,
हे एक प्रकारे तुमची जे टॅलेंट आहे जे अजून डिस्कवर झालेलं नाही आहे ते आता उजेडात येणार आहे. ते टॅलेंट आहे ना, ते टॅलेंट तुम्हालाच पुरेल, ते उजेडात येईल. फिफ्थ हाऊस आहे. फिफ्थ हाऊस लिओ रास, बट ते चंद्र असं सूर्याचं काळ आहे. सो सूर्याचा प्रकाश हा सोही बाजूने पसरतो. सो पब्लिसिटी किंवा एखादी गोष्ट ही सगळ्यांना कळून येणे, जे हिडन आहे आतापर्यंत, हिडन टॅलेंट आहे तुमच्यामध्ये, ते डिस्कवर होणे. हे म्हणतात की एखाद्या हा हे वेल आहे हाय प्रेस्टिजच्या मागे, की त्याच्या मागे एक सबकॉन्शियस पॉवर आहे. पण सध्या तिथे पडदा आहे, तिथे सगळ्यांनाच एंट्री नाही आहे. सो एखाद्या सत्यावरचा पडदा बाजूला होणे, सत्य उजेडात येणे, अशा प्रकारची घटना, अशा प्रकारचे गोष्टी येऊ शकतात. सो डार्क वुमन ही फेमिनाईन एनर्जी आहे. सो तुम्ही फेमिनाईन एनर्जीची पॉवर तुम्हाला मे बी पुढच्या काळामध्ये मिळून जाईल. सो एखाद्या व्यक्तीकडून, दानी व्यक्तीकडून तुम्हाला पैशाची आवक होणे, पण जे काही तुमच्या हक्काचं आहे तिथे न्याय होणार. जे ते हक्काचं आहे ते तुमच्या वाट्याला येणार आहे. मे बी आता सध्या तरी तुमच्यापासून ते हिडन आहे, अनसीन आहे. द हाय प्रिस्टेस हे अनसीन स्टेटस आहे, की आता अजून सध्या तरी त्याच्या बाबतीत तुम्हाला काही मुवमेंट होताना दिसत नाही आहे. पण ते पुढे जाऊन ते मुवमेंटमध्ये येणार आहे असं दिसतं आहे. ती एक प्रोसेस पार केली जाईल, ती एक प्रोसेस सुरू होईल असं म्हणता येईल. सो येत्या काळामध्ये तुम्ही खूप कॉन्फिडंट होणार आहेत, खूप इंट्युटिव्ह व्हाल. तर हाय प्रेस्टेसचं काळ सांगता तुम्ही खूप इंट्युशन तुमची पॉवरफुल होईल. तुम्ही कॉन्फिडन्स लेवल, कारण हे काय आहे, पाणी इमोशन्स आहेत तुमचे. सो त्यावरती इमोशन्स, तुमचे मनस्थिती, याच्यावरती तुम्हाला तुमचा एक कंट्रोल आहे असं म्हणता येईल. सो मून कॅन्सरची एनर्जी आहे इथे. मून इन कॅन्सर, चंद्राची त्रास आहे कॅन्सर, आणि स्वतःच्या राशीमध्ये चंद्र बलवान. सो फ्रेंडशिप आहे तिथे मनाची. सो 4 ऑफ कप्स ही एनर्जी आहे ना, फ्रेंडशिपची एनर्जी आहे. सो तुम्हाला एक डिवाईन एक प्रेम तुमच्या मनामध्ये तो निर्माण होईल म्हणता येईल, की हार्मनी येईल तुमच्या मनस्थितीमध्ये, हार्मनी येईल. हे डिवाईन लव ऑफर होत आहे या कार्डमध्ये. सो इथे हार्मनी आहे. प्लॅनेटरी ऊर्जेचा जर विचार केला तर इथे थोडासा एक गायडन्स आहे की दोन्ही विनस इन कॅप्रिकॉन आणि विनस इन वर्गो. कॅप्रिकॉन रास दशमात पडते कर्मस्थानामध्ये, आणि वर्गो ही षष्ठात आहे. ते सुद्धा तुमच्या नोकरीचं, धंद्याचं स्थान आहे. तुमच्या नोकरीतला भाग्योदय वगैरे त्यावर ठिकाणून बघितलं जातो. ऋणरोगाचं पण स्थान आहे षष्ठातलं. सो दोन्ही ठिकाणी विनसची एनर्जी आहे, आणि विनस हा प्रेम, प्रणय आणि पैशाचा ग्रह आहे. सो ही एनर्जी काय दाखवतं की येत्या काळामध्ये एक टोटल मेकओव्हर कदाचित तुमचा होईल. मे बी कामाच्या ठिकाणी, कारण विनस इन वर्गोची एनर्जी आहे ना, ही एक प्रकारे टोटल मेकओव्हर दाखवते. विनस हा सौंदर्याचा ग्रह आहे, दुसरं म्हणजे पैशाचा ग्रह आहे. सो एक म्हणता येईल कामाच्या ठिकाणचं वातावरण खूप छान होईल, बदलेल, तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल, कारण कम्फर्टचा ग्रह आहे विनस. सो कामाच्या ठिकाणी एक कम्फर्टेबल वातावरण तुम्हाला तयार बघायला मिळेल. दुसरं म्हणजे एक विनस हे प्रेम आहे. सो वर्क लेवलला तुमचं एन्व्हायरमेंट छान असेल, सपोर्टिव्ह असेल तुम्हाला असं दिसतं आहे. पण विनस इन वर्गोची एनर्जी अजून एक सांगतं की थोडंफार इनफॅक्ट विनस हा प्रेमाचा ग्रह आहे. सो कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन रिलेशनशिपची पण सुरुवात होण्याचे तुम्हाला चान्सेस आहेत. एखादी नवीन ऑफर तुम्हाला, रिलेशनशिपची ऑफर तुम्हाला येऊ शकते, रिलेशनशिपची ऑफर येऊ शकते. दुसरं इथे अजून एक सांगता येईल की मुळात ही वर्गो जी आहे ना, ही फार चिकित्सक रास आहे. एखादी
म्हणता येईल. कन्या रास चिकित्सक आहे, कुठल्याही बाबतीत कामात परफेक्शन आणणारी रास आहे. सो इथे थोडासा हा गायडन्स आहे की काही बाबतीमध्ये तुम्ही आणि मुळात वर्गो ही बुधाची रास आहे. सो इंटेलेक्च्युअल रास आहे, एक कन्या रास आहे, बुधाची आवडती रास आहे. इंटेलेक्च्युअल लेवलवरती सगळ्या गोष्टी चालतात तिथे. सो तिथे ना एक कामाच्या ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा सिलेक्टिव्ह होणं, डिस्क्रिमिनेशनचं काळ आहे नाही. सो एक्स्ट्रा सिलेक्टिव्ह होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे इंटेलेक्च्युअल आहे, तुम्ही शेअर करताय एखाद्या बाबतीमध्ये किंवा सो तिथे किंवा तुमचे जे इमोशन्स आहेत, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट शेअर करताय कामाच्या ठिकाणी, सो तिथे एक डिस्क्रिमिनेशन असणं गरजेचं आहे की एक साधारणतः पळताना की किती लेवलपर्यंत कुठल्या गावी शेअर करणं गरजेचं आहे. काही वेळा एक्सेस इमोशन्स होऊन जातात. हे दाखवतो ह्याच्यामध्ये शुक्राची ऊर्जा जी आहे 6 आपल्या कन्या राशीमध्ये, ही काही बाबतीमध्ये एखादी गोष्ट एक्सेस होणं, एखादे इमोशन्स तुम्ही शेअर करताय, तुम्ही अति जास्त इमोशनल होऊन, जास्त सेन्सिटिव्ह होऊन शेअर करणं. कारण हे बघा ना, असं समवन विल गॉसिप अबाउट ऑल युअर सिक्रेट्स. सो अशा प्रकारचं आहे की एक शेअर करताना कुठल्याही गोष्टीमध्ये तुमचे इंटेलेक्च्युअल इंटरेस्ट जरी काय असतील जे तुम्ही शेअर करताय, तर त्या बाबतीमध्ये कोणाशी काय ह्या गोष्टीच्या बाबतीत फार एक्स्ट्रा सिलेक्टिव्ह, अल्ट्रा सिलेक्टिव्ह होणं गरजेचं आहे, असं हे कार्ड सांगतं तुम्हाला. कामाच्या ठिकाणी म्हणजे जेव्हा शेअरिंग करणार तुम्ही, तेव्हा अल्ट्रा सिलेक्टिव्ह होणं गरजेचं आहे. कोणाला किती ज्ञान देणं गरजेचं आहे, कोणाला कितपत काय जर असेल नॉलेज शेअर करणं गरजेचं आहे, ते त्यामध्ये सिलेक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे शुक्राची एनर्जी कर्मस्थानामध्ये मकर राशीमध्ये. सो ही एक प्रकारची असे की इथे कामाच्या ठिकाणी किंवा एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीला पूर्णत्वाला नेताना किंवा एखादं तुमचं एम आहे, ध्येय आहे, ते अचीव करताना कदाचित तुम्हाला एखाद्या पार्टनरची गरज लागण्याचे किंवा एक जाणवण्याचे चान्सेस आहेत. कारण शुक्र आहे तिथे, प्रेमाचा ग्रह आहे. सो किंवा एखादी हे कार्डसुद्धा तेच सांगतं की एखादी लव्ह रिलेशनशिप किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी एक चांगले नातेसंबंध म्हणता येईल, नॉट ऑलवेज लव्ह रिलेशनशिप, चांगले नातेसंबंध जुळण्याचे चान्सेस आहेत. असं किंवा एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी की जिचा एज डिफरन्स आहे, कारण ही सॅटर्नची रास आहे. सॅटर्न हा वृद्ध ग्रह आहे. सो कामाच्या ठिकाणी एखाद्या एज डिफरन्स असलेल्या व्यक्तीबरोबर एक चांगली रिलेशनशिप प्रस्थापित होण्याचे चान्सेस आहेत. किंवा एखादी कन्झर्वेटिव्ह म्हणता येईल किंवा म्हणजे ओल्ड बिहेवियर असतं, ट्रेडिशनल बिहेवियर, एका ठराविक पठडीत काम करण्याची एक पद्धत असते किंवा काय अशा प्रकारची, जशी जुन्या वळणाची माणसं जी असतात. कारण ओल्ड एज आहे ना, की दोन व्यक्तींमध्ये एज डिफरन्स जास्त आहे, अशा प्रकारची रिलेशनशिप इथे होण्याचे चान्सेस आहेत. पण ती रिलेशनशिप लॉयल असेल असंही हे कार्ड सांगतं. किंवा अशी एखादी व्यक्ती की जी ती खूप इन्फ्लुएन्स आहे, पॉवरफुल आहे, त्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमचं एम गाठण्यासाठी उपयोग होईल, अशा एखाद्या व्यक्तीशी मैत्री होणं किंवा प्रेमसंबंध किंवा एक चांगली बॅलन्स रिलेशनशिप होणं असं हे कार्ड दाखवतं. सो ह्या प्रकारची एक एनर्जी आहे. एप्रिल महिना जो सांगितला तो मे बी कदाचित या गोष्टी तुम्हाला या पुढच्या 4 महिन्यामध्ये 4 आठवड्यात दिसण्याचे किंवा पर्टिक्युलर तो एप्रिल महिना असाही या तुम्ही कन्सिडर केला तरी याच्याप्रमाणे बदलेल. पण जनरली ह्या कार्डचा आपण असा विचार करतो, जर आपण एक वेळेचा विचार जर केला या गोष्टी कधी घडतील किंवा काय. सो पैशाच्या दृष्टीने, वेल्थच्या दृष्टीने येणारा महिना, कारण शुक्राचीच एनर्जी आहे. सो पैशाच्या दृष्टीने हा येणारा काळ हा तुम्हाला खूप चांगला असणार आहे, सक्सेस देणारा असणार आहे. किंवा जे काही तुम्ही नवीन संधी जी तुमच्या लाईफमध्ये येईल ती तुम्हाला एक फायनान्शियली स्टेबल बनवणारी असेल. ग्रेट हॅपीनेस पण कार्ड आहे. सो जे मेन कार्ड आहे ना वेसलचं, ते वेसलचं कार्ड काय आहे, कंटेनर. हे वेसल म्हणजे कंटेनर, एखादी गोष्ट सेफ ग्रहण करणे, एखादी गोष्ट ग्रहण करणे किंवा काय.
असं दाखवणार आहे. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला आजूबाजूला ह्या आर्केटाईपच्या दिसतात आपल्याला. जसं एखादं घर असतं की ते कुटुंबाला धरून ठेवतं. एखादं म्हणता येईल की नेस्ट आहे की त्याच्यामध्ये अंडी असतात पक्ष्यांची, ती सेफ राहतात किंवा काय. एखादी लिक्विड आहे ते कपामध्ये भांड्यामध्ये सेफ राहतं. सो एखादी गोष्ट ही धरून ठेवणं किंवा होल्ड करणं, एक बॅलन्स करणं, ह्या गोष्टी आहेत. सो इन फ्युचर आता याचा अर्थ इथे असाही दिसेल की ते इन कंजंक्शन टू ईसा रूम पण आहे. सो इथे याचा अर्थ हा स्टॅबिलिटी आहे. सो हे वेसल आहे ना, एखाद्या गोष्टीला स्टेबल करतं, स्ट्रॉंग करतं, सपोर्ट देतं. सपोर्टिव्ह एनर्जी ही तुमच्या या जे आता नाही आहे, आता सगळ्या गोष्टी स्टँड्सच्या आहेत, सगळ्या गोष्टीला अडथळे आहेत, डिलेज आहेत. सो तुम्हाला एक सपोर्टिव्ह एनर्जी डिवाईन युनिवर्स तुम्हाला या पुढच्या येत्या काळामध्ये की जे काही तुमचे इंटरेस्ट आहेत ना ते स्टेबल राहतील, सपोर्टिव्ह राहत. त्याला एक म्हणता येईल की एक बॅकिंग मिळेल. असं तुम्ही फार स्ट्रॉंग होणार आहात माइंडफुली किंवा काय, फार स्ट्रॉंग स्वतःला फील करा, ग्रेसफुल व्हाल तुम्ही. असं कारण ते जे कंटेनर असतं ते आतमध्ये आपण जे काही असेल त्याला एक प्रकारचा शेप देतं किंवा सो येत्या काळामध्ये तुम्ही स्वतःला आणि इनफॅक्ट वेसल हे एक प्रकारे आपली फिजिकल बॉडी हे सुद्धा एक प्रकारचं सेक्रेट वेसलच आहे. सो मे बी कदाचित तुम्ही येत्या काळामध्ये एक तुमचं स्वतःचं आणि टोटल मी म्हटलं ना एक टोटल मेकओव्हर दाखवतं. शुक्र सौंदर्याचा ग्रह आहे. सो शुक्र ह्याच्यामध्ये वर्गोमध्ये एक प्रकारचं टोटल मेकओव्हर दाखवतं. सो इथे असंही दिसतं की येत्या काळामध्ये मे बी तुमचा एक मेकओव्हर होईल. तुम्ही फार स्ट्रॉंग, स्टेबल, ग्रेसफुल व्हाल. एक प्रकारचे हिलिंग होईल तुम्हाला असं. सो ही एक एनर्जी मला इथे दिसते. तो पाईल नंबर 3 तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.